हॅलो मदर्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनेल योगिता मॉम ऑफ 3वर। आज आपण करणार आहोत एकदम मजेशीर व्हिडिओ DIY गेम्स फॉर किड्स ॲट होम, म्हणजेच घरी मुलांसोबत बनवायचे सोपे आणि क्रिएटिव्ह गेम्स। आजच्या मोबाईलच्या जगात मुलांना क्रिएटिव्ह आणि शिकण्यासारख्या गोष्टीत गुंतवणं खूपच आवश्यक झालं आहे। चला तर बघूया एक मजेशीर आणि सोपी DIY गेम जी तुम्ही घरातल्या सामानानेच तयार करू शकता। तर आपल्याला लागणार आहे एखाद्या साडीचा किंवा ड्रेसचा बॉक्स, त्याची पण एकच साईड, एक पेन्सिल, काही स्ट्रॉज आणि फेविकॉल। इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कशाही लाईन्स ड्रॉ करू शकता। तुम्हाला फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जशी आपण एखादी पझल सॉल्व करण्यासाठी कुठेतरी रूट दिलेला असतो, कुठेतरी अडथळा दिलेला असतो, तसं काहीसं क्रिएट झालं पाहिजे। तुम्ही दिसते असे ॲज इट इज देखील क्रिएट करू शकता किंवा तुम्हाला सुचेल तसाही रूट इथे तुम्ही बनवू शकता। मला जसं सुचेल तशा मी लाईन्स ड्रॉ करत गेले। काही ठिकाणी माझ्या लाईन्स मला वाटलं की इथे चुकीचं आहे, इथे असं नाही तर असं असायला हवं, तर तिथे मी त्या लाईन्स रफ करून पुन्हा एकदा लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं लॉजिक लावून, थोडंसं रूट बघून तुम्हाला ह्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत। त्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ड्रॉ करू शकता कशाही। काळजी फक्त एकच घ्यायची की पझल सॉल्व करताना मुलांना तो रूट थोडासा इझी वाटला पाहिजे, जेणेकरून त्यांना ती गेम खेळण्यात इंटरेस्ट येईल। मुलांच्या एजनुसार तुम्ही रूट इझी, हार्ड याप्रमाणे तयार करू शकता। जर तुमच्याकडे बॉक्सेस जास्त असतील तर तुम्ही 4-5 बॉक्स लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा 3 ते 4 लेवल्स किंवा 4 ते 5 लेवल्स देखील तयार करू शकता, जेणेकरून मुलांना देखील खेळण्यात इंटरेस्ट येईल। एक लेवल पास केली की नेक्स्ट लेवल। अशा पद्धतीने लाईन्स ड्रॉ करून रूट बनवून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला आता लाईन्सच्या साईजच्या आपल्याला स्ट्रॉ कट करायचे आहेत। स्ट्रॉ चिकटवण्यासाठी मी फेविकॉलचा यूज करत आहे। तर तुमच्याकडे इलेक्ट्रिक हॉट गन असेल तर त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। तुम्हाला लाईनच्या अकॉर्डिंग स्ट्रॉ तिथे मेजर करून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे। माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये दिवाळी कार्निवल निमित्त गेम स्टॉल अरेंज करायचा होता, म्हणून मी इथे DIY गेम तयार करत आहे। आजच्या काळात मुलं मोबाईल, TV आणि व्हिडिओ गेममध्ये जास्त वेळ घालवतात, त्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि एकाग्रता कमी होते। पण जर आपण थोडा वेळ काढून घरातच काही DIY गेम्स तयार केले तर मुलं फक्त खेळतच नाहीत, तर ते शिकतात, विचार करतात आणि स्वतः काहीतरी बनवतात। हा आहे खेळातून शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग। आणि याच निमित्ताने आई बाबा आणि मुलं एकत्र वेळ घालवतात, म्हणजेच फॅमिली बॉन्डिंग देखील वाढतं। DIY गेम्स म्हणजे फक्त खेळच नाही, तर आपल्या मुलांच्या विकासाचं साधन आहे। त्यांचं शिकणं, त्यांची क्रिएटिव्हिटी आणि आत्मविश्वास सगळं काही वाढवतात हे छोटेसे घरगुती गेम्स। म्हणजे बघा ना, आपल्याला काहीतरी खास विकत घेण्याची काहीच गरज नाही। थोडं सामान, थोडी कल्पकता आणि थोडा वेळ, बस मुलं खुश, घरात मजा आणि शिकणंही होतं। तर मदर्स, हे DIY गेम्स करून बघा आणि अनुभव घ्या। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचा आत्मविश्वास बघा। स्कूलमधील याच इव्हेंटसाठी मी अजून एक DIY गेम तयार केली आहे, त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला यातून काही शिकायला मिळाले का? आणि हो, तुमच्या घरी तुमच्या मुलांना कोणता गेम सगळ्यात जास्त आवडतो हे देखील कमेंटमध्ये सांगा। त्याच क्रिएटिव्ह DIY गेम्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मुलांनी स्कूलमध्ये ही गेम कशी एन्जॉय केली याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी लवकरच तो देखील व्हिडिओ अपलोड करेल।